वैरी केंद्राच्या नावाने चांगलं. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये प्लस स्वागत आहे. आमची ग्रामदेवता आज 10 तारखेला माझ्या घरी आमच्या भेटीला येणार. देव रात्री 11 वाजता आले. ओढ लागली सकाळी 7 वाजल्यापासून. देव आले दारी. मग काय मन खुश झालं. पालखीचे चरण धुवून आरती करून घरी आगमन झाले. देवाची मनभावी पूजा अर्चा केली, ओटी भरली. नंतर काय तर पेढ्यांचा प्रसाद दाखवला. बरेच वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं, तर त्याचे मी त्याबद्दल देवाचे आभार मानले. सर्व गाव मिळून श्रद्धेने मोठ्या भावभक्तीने देवाला आणण्यासाठी पहाटे सकाळी 4 वाजता जातात आणि पालखी घेऊन येतात. देव घरी आले. मग काय घर आनंदाने बहरून गेलं. घरोघरी पालखी गेल्यावर तिथे खाऊ वाटला जातो. कोण काय पेढे वाटतात, कोण प्रसाद देतात, कोण सरबत देतात, कलिंगड देतात. मी आज काय त्यांना कोकम सरबत दिला पियाला. कोकणातली माणसं साधी बुडी बघा, त्यांचा कसा चिवचिवाट चालला आहे. पण घर कसं भरून गेलं एकदम. पोटी भरून झाली. मग आमच्या गावचे उत्तम गाराणे करणारे नया पाटील यांनी माझं गाराणं घातलं देवासमोर. नवसाला पावणारा आमचा देव, त्या देवासमोर दोन्ही मुलांसाठी गाराणे घातले. कारण का माझी दोन्ही मुलगे बाहेर लांब आहेत कामासाठी, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्यासमोर गाराणं घातलं, नमस्कार केला. मग काय पालखी निघाली. आमच्या गावच्या पालखीचा छबिना बघायला चला, तर मग आता आपण जाऊया बघायला. रात्री 2 वाजता सर्व घरी घेऊन पालखी छबिनाला आली. मग काय फटाके, आतिषबाजी, ढोल ताशाच्या गजरात पालखीचा छबिना सुरू झाला. पालखी नाचवायला लागली. रात्री किती पण वाजू दे, रात्रीचे 2 वाजू दे, 1 वाजू दे, सर्व गावची माणसं छबिन्याला येतात आणि पालखी आनंदाने नाचवतात. खूप छान बघण्यासारखं असतो आमचा हा सोहळा. पालखी सोहळा हा बघण्यासारखं असतो. कोण खांद्यावर नाचवतं, तर कोण हातांवरती नाचवतो. सर्व मिळून एकत्रित नाचवतात. कोण डोक्यावर घेऊन पालखी नाचवतात. आणि झेंडेकरी तर काय बघाल, मस्तीच असते, मजा त्यांची. गोल पालखीच्या नाचत असतात. 1-1.5 तास छबिना रंगला. पालखी चांगली धमाक्यात नाचली आणि मग आता पालखीची मिरवणूक सुरू झाली. कोकणातल्या मुली काय मुलांपेक्षा पण कमी नाहीत. त्यांनी तर मुलींनी दुसऱ्या मुलगीला आपल्या खांद्यावर घेऊन पालखीची मिरवणुकीत नाचल्या, खूप धमाल केली. जय जय महाराष्ट्र माझा गीत सुरू झालं. मग काय तुम्ही आता बघतात किती आनंदाने आणि हर्षभरीत होऊन सगळे नाचायला लागले. आपण म्हणतो की माणसाने पालखीला नाचवलं, पण खरं तर असं आहे की देवच माणसांना नाचवतो. तोच त्यांना ताकद देतो नाचवायला. पालखी दसरीपासून सीमेपर्यंत जाताना प्रत्येकजण जिथे जिथे घरं आहेत तिथे लोक थांबून पालखीची आरती करतात, पूजा करतात. मग पालखी पुढे चालते. बघा हा, पहाटेचे 4 वाजले होते, नंतर पुढे 5 वाजले, तरीसुद्धा उठून महिला पालखीची आरती करत होते. शिमगा हा परंपरेनुसार चाललेला आहे. पालखी सोहळा म्हणा, छबिना म्हणा, पूर्वीपासूनचा चाललेला, पण त्याचं पण एक महत्त्व आहे. देव आपल्या दारी येतो, आपल्या भक्तांना आशीर्वाद देतो आणि त्यांचं घर पावन करतो. मग त्या देवाचा आपण छबिना ठेवतो. पालखी सोहळा असतो, आनंदाने नाचवला जातो. पण तो आनंद ना तात्पुरता राहतो, पण तो असा असतो की आपल्याला वर्षभर एक प्रकारची एनर्जी, आनंद, दुःखातून दूर करण्याचं सामर्थ्य मिळतं. या सणाची, शिमग्याची, पालखी सोहळ्याची, छबिन्याची, आमच्या देवाची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. देव आता आमचा गादीवर निघाला. डोळे बघून आले.
एकच मागणं आहे, सर्व गावाचं चांगलं रक्षण कर आणि तुमचा असाच पाठिंबा असू देत. देवाची आरती होऊन सांगता झाली, मग पालखी निघाली.